कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने दर रविवारी बुधवार पेठेतील रुद्रभूमीत स्वच्छता मोहीम राबवली जाते। 7 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे। समाजाचे माजी अध्यक्ष सुनील गाताडे यांच्या पुढाकारातून या उपक्रमाला सुरुवात झाली। स्मशानभूमीच्या परिसरात नाना सांगावकर, चंद्रकांत नासीपुडे, प्रशांत करंबळी, अविनाश नासीपुडे, राजेंद्र करंबळे, संजय बोधले, धर्मेंद्र नष्टे, केतन तवटे, विजय हत्तीकोठे, राहुल नष्टे, राजू वाली यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम पार पडली। जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी संस्थेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांसह सेवानिवृत्त सभासद आणि पदोन्नती मिळालेल्या सभासदांचा सत्कार सोहळा श्री महालक्ष्मी हॉलमध्ये पार पडला। यावेळी युवराज पाटील प्रमुख उपस्थित होते। ही संस्था 865 कोटींची उलाढाल करत असून लवकरच 1000 कोटीचा टप्पा पार करेल असा विश्वास श्रीकांत चव्हाण यांनी व्यक्त केला। युवराज पाटील यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी राजाराम वरुटे, रविकुमार पाटील, व्ही.पी. सावळे, राजीव परीट, एम.एम. पाटील, एन.डी. पाटील, ज्योतिराम पाटील, बाबासाहेब निंबाळकर, साताप्पा मोहिते, मनोहर भाट, रवींद्र जरळी यांच्यासह संचालक सभासद उपस्थित होते। छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने उभारलेलं 21 फुटी महागणपती महिला मंडळाचं कार्यालय हे केवळ उत्सवापुरतं मर्यादित न राहता बालसंस्कार वर्गाचं केंद्र बनावं असं प्रतिपादन देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी केलं। माजी महापौर नंदकुमार वळंजू परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। यावेळी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी 81व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल 81 किलो जिलेबी वाटप, दीपोत्सव हे कार्यक्रम पार पडले। यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, प्रसाद वळंजू, गणेश वळंजू, ॲडव्होकेट प्रताप जाधव, शंकर पाटील, साधना भेंडे, शंकरशेठ दुल्हाणी, जयवंत वळंजू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।